नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहत आहे PCMC न्यूज. खरं तर सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि अर्थातच खरं तर आता पिंपरी चिंचवडचं राजकारण देखील तापत चाललेलं आहे की नेमकं काय होणार. आता 15 तारखेला मतदान, 16ला निकाल काय लागणार आहे आणि अशावेळी साहजिकच धुरा असते ती इथल्या ज्येष्ठ नेत्यांवर. अर्थात आत्ता आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते चिंचवडचे आमदार माननीय श्री शंकरभाऊ जगताप यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी आता पक्षाची स्ट्रॅटेजी काय आहे, कोणती आव्हानं आहेत, भविष्यात पिंपरी चिंचवडच्या या सगळ्या नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून आणखी आपण नवनवीन काय देऊ शकतो, कोणते प्रोजेक्ट्स आणू शकतो आणि एकंदरीत राजकारणाविषयीच्या गप्पा अर्थातच शंकरभाऊंशी. नमस्कार, PCMC न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार संदीपजी. खरं तर शंकरभाऊ म्हणजे मितभाषी, संयमी आणि तितकेच परिपक्व राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. अर्थात त्यांचं नाव घेतलं की एक नाव पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे लक्ष्मणभाऊ जगताप आणि त्यांची सावली म्हणून आपण सगळेच पिंपरी चिंचवडकर त्यांना ओळखतो. अर्थात त्याच वाक्याने मी सुरुवात करतो आणि मग मी खरं तर शंकरभाऊंशी बोलणार आहे. लक्ष्मणभाऊंचं एक सुंदर वाक्य होतं. ते असं नेहमी म्हणायचे की कार्यकर्ता हा माझ्या भावासारखा असतो आणि भाऊ हा कार्यकर्त्यासारखा असतो. आज दोन्ही भूमिका एकाच ठिकाणी एकाच वेळी राबवणारे अर्थात आमचे शंकरजी भाऊ. खरं तर लक्ष्मणभाऊ आणि ते नसताना आता ही पहिलीच निवडणूक इतक्या वर्षांनी या ठिकाणी होती आहे. त्यामुळे अर्थातच एक कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी एक प्रतिबिंबित्व जे आपण म्हणतो ना की अरे आज भाऊ नाही आहेत, आणि अर्थात तुमची पण प्रतिक्रिया तीच असेल. तुम्हाला काय वाटतं, आज पहिल्यांदा आपण सामोरे जातोय भाऊ नसताना या निवडणुकीला? खरं तर आज तसं पाहिले तर ही तिसरी निवडणूक आहे. म्हणजे भाऊ जाण्यानंतर पहिली पोटनिवडणूक झाली, त्याच्यानंतर माझी विधानसभा झाली, परंतु ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. बरोबर, ही सार्वत्रिक निवडणूक आहे. बरोबर. तर निश्चितच म्हणजे पहिल्या 2 इलेक्शनलाही त्यांची उणीव जाणवत होती, आजही जाणवते. परंतु ते आज कुठेतरी आज आमच्या पाठीमागे अदृश्य हात म्हणून ते आमच्या पाठीशी उभे आहेत असं आम्हाला नेहमी जाणवतं. म्हणजे जरी आम्ही कुठे ऑफिसमध्ये बसलो असेल आणि आपण काही आराखडे करत असेल तर परत शेवटी येतं, अरे नाही ते भाऊंना दाखवूया आपण. तर अशा अदृश्यपणे ते आमच्या मागे सतत ते वावरत असतातच. बरोबर. अर्थात पण आता म्हणजे भले ती शक्ती अदृश्य असली पण ती आहेच आपल्यासोबत. आणि आता तर कधी रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्यांच्या पश्चात आता तुमच्या जबाबदारी देखील आहे निवडणूक प्रमुख म्हणून आणि शिवाय आमदार म्हणून चिंचवडचे. या चिंचवडमधून 52 नगरसेवक आपण निवडून देत असतो. 13 प्रभाग आहेत. 16 ते 18, 22 ते 29, 31 आणि 32. मागच्या वेळी 33 नगरसेवक निवडून आले होते आणि 16 तर आपल्या अगदी चिंचवड म्हणजे जगतापांचा बालेकिल्ला ज्याला आपण म्हणतो, किंवा 26 पिंपळे निलक असेल, किंवा नंतर 29 आहे, 32 आहे, 27 आहे. म्हणजे अगदी पिंपळे गुरव असेल, तापकीर नगर असेल, रहाटणी असेल, सांगवी असेल. तर या ठिकाणाहून 16 नगरसेवक मागच्या निवडून आले. आता काय वाटतं, इथला स्कोर काय असेल? आता तुम्ही एक असा कोणता स्कोर देणार आहात की आपकी बार 52? निश्चितच आता मागच्या वेळेस 52 पैकी 33 जागा निवडून आल्या होत्या. ह्यावेळेस त्याच्यापेक्षा निश्चितच 1 जागा तरी जास्त असणार आहे. अरे वा, हा माझा कॉन्फिडन्स आहे. आम्ही सगळं समीकरण बसवून म्हणजे राजकीय गणित म्हणजे सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो राजकारण, ते इंजिनिअरिंग बसवून भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या भागाला जास्त महत्त्व द्यायचं आहे, मतदानाचा टक्का जास्त आहे, त्या भागाला आम्ही असं झुकतं माप म्हटलं तरी चालेल किंवा त्या भागाला प्रतिनिधित्व देऊन आम्ही 33 पेक्षा निश्चितच यावेळेस चिंचवड विधानसभेमधनं जास्त निवडून. नक्कीच. पण याच चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एक 24 नंबरचा एक प्रभाग असा येतो की जिथे म्हणजे भाजपचं केवळ एकमेव कमळ दिसतंय आणि बाकीचे आता त्यांच्या मागे अदृश्य भाजप कमळ आहे असं आपण म्हणूयात. आणि ज्या 3 जागा आहेत त्या ठिकाणी अपक्ष म्हणून आपण भाजप पुरस्कृत आहेत. तर मग तिथली लढाई कशी असेल, त्यासाठी तर तुम्ही जास्त लक्ष देणार आहात. तिथे काय ताकद लावावी लागेल? तिथे ताकद एकच लावावी लागणार आहे.
फक्त जे काही आमच्या उमेदवाराला चिन्ह मिळाले, वेगवेगळे तिघांना 3 चिन्ह मिळाले. हो. एकाला कपबशी मिळाले, कपाट एकाला मिळालंय. एकाला कपाट मिळालेलं आहे आणि एकाला एअर कंडिशनर. एअर कंडिशनर मिळालेलं आहे. तर ते चिन्ह आणि सुदैव पहा, म्हणजे जरी काही दुर्दैवाने म्हणा त्यांचे एबी फॉर्म चुकले, पण सुदैव असं की 1 to 1 फाईट आहे तिथे. बरोबर. त्याच्यामुळे लोकांना पर्याय ऑटोमॅटिक हा किंवा तो हा. असाच उरलेला आहे. क मध्ये तर पूर्ण 1 to 1 आहे. तिन्ही ठिकाणी हो, 1 to 1च हो. आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जे आमचे उमेदवार आहेत ते मागील 6-7 वर्षापासून सतत कार्यरत आहेत आणि तिथल्या असणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधातली नाराजगी, मग तिथे जे काही शिवसेनेचे नगरसेवक होते, राष्ट्रवादीचा नगरसेविका होती, त्यांच्या विरोधात लोकांची त्यांनी कामच केली नव्हती आणि आमचे उमेदवार सातत्याने लोकांमध्ये जाऊन, जनतेमध्ये जाऊन काम करत होते. त्यामुळे निश्चितच आम्हाला विश्वास आहे की त्या 4च्या 4 जागा आम्ही जिंकणार. बर, म्हणजे अर्थात मला एक असं म्हणायचं की आता पुन्हा मग विषय आला की मग शिवसेना आणि भाजप एक पारंपरिक युती, अर्थात 3 टर्म राहिलेले खासदार म्हणजे जे आत्ता आहेत विद्यमान, श्रीनाप्पा बारणे आणि तुमचं त्या संदर्भात देखील दोघांचं कॉन्व्हर्सेशन पण होत होतं अगदी शेवटपर्यंत. अगदी आपण असं म्हणूयात, ते एकतर संसदेचं अधिवेशन एक दिवशी मधूनच ते आले आणि तुम्हाला भेटायला. मग कधी 29, कधी 16, कधी 13, कधी 10. मग असं घडलं काय की अगदी 2-2.5 तास आधी अगदी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी आणि हा सगळा शेवटच्या घटकापर्यंत आमचे 13 जागेवरच आमची युती फायनल झाली होती. फक्त युतीमध्ये 1-2 ठिकाणच्या जागा, म्हणजे 13मध्ये आम्ही 13चा आकडा फायनल झाला होता. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मी चिंचवड मतदारसंघातनं त्यांना उमेदवारी देत होतो आणि ते देत असताना 2 प्रभागामध्ये फक्त आम्ही अदलाबदल करणार होतो. एका प्रभागामध्ये मी देऊ शकत नव्हतो त्यांना आणि एका प्रभाग असा होता की तिथे मी त्यांना 1 पुरुष आणि 1 स्त्री घ्या म्हणत होतो. ते दोन्ही पुरुषांच्या जागा मागत होत्या, जिथे आमचा सिटिंग मेंबर नगरसेवक होता. तर माझा त्यांना तोच आग्रह होता किंवा माझे हक्क होता की माझा सिटिंग मेंबर असताना, माझा सिटिंग नगरसेवक असताना मी ती जागा का सोडायची. आणि पक्षश्रेष्ठींनी तेच सांगितलं की ठीक आहे, ते आपली युती आहे, खासदार आहेत, त्यांचा मान ठेवला पाहिजे. तिथे त्यांचा एकच नगरसेवक होता, तरी आम्ही 2 जागा द्यायला तयार झालो होतो आणि 2 जागेमध्ये 1 महिला आणि 1 पुरुष असं आम्ही त्यांना ऑप्शन दिलं होतं. पण ते दोन्हीच्या दोन्ही पुरुषच पाहिजे होते. म्हणजे त्यांना त्यांचं घर वाचवायचं होतं, म्हणून त्यांनी ही युती तोडलेली आहे. घर वाचवायचं होतं इन द सेन्स म्हणजे काय नेमकं काय? म्हणजे त्यांच्या मुलासाठी आणि पुतण्यासाठी दोघांसाठी ते जागा सोडवत. अरे मग असं म्हणता येईल की घरासाठी युती तोडली? 100%. अरे बापरे. म्हणजे मला असं म्हणायचं की युती आणि घर या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे पक्ष महत्वाचा हा विचार, जसं तुमचा एक मोटोच आहे, म्हणजे टॅगलाईन आहे तुमची, की मग त्यामध्ये आपण तर सगळ्यात शेवटी म्हणतो स्वतःला. हो. तर मग ती जर युती होऊ शकली असते तर निश्चितच चित्र वेगळं असतं आणि शिवसेनेला पण तुमचं बॅकअप मिळालं असतं, शिवसेना तुम्हालाही त्यांचं बॅकअप मिळालं असतं. दोन्ही पक्षाला हे बॅकअप मिळालं असतं. आणि दुर्दैव एकच आहे की जाताना खासदार म्हटले की मी DCM साहेबांशी बोलतो, शिंदे साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला परत फोन करतो. त्यांनी परत फोन करायच्या ऐवजी ते डायरेक्ट त्यांचं मीडियालाच आलं, पत्रकार परिषद घेतली आणि युती तुटली म्हणून सांगितलं. आता खरं तर म्हणजे ती पारंपरिक, म्हणजे आता हे झालं कसं माहिती का, म्हणजे एका बाजूने अशी पण चर्चा आहे भाऊ की नाही 128 हव्याच होत्या भाजपला, त्यामुळे थोडंसं खेळवत ठेवलं आणि मग शेवटच्या वेळी पूर्णपणे तोडून टाकलं. नाही, असं नाही. उलट आम्ही त्या ठिकाणी म्हणजे ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये काही अदलाबदल झाल्या होत्या की शिवसेनेला काही जागा सोडून तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे राहिले होते, त्या पद्धतीने आम्ही त्यांना तसा प्रस्ताव आणि त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला होता, तोही मान्य झाला होता. की 3-4 ठिकाणी असं होतं की आम्ही तुम्हाला जागा सोडतो पण उमेदवार आमचे असतील, असंही त्यांनी प्रस्ताव मान्य केलेला होता. हो. अच्छा. पण मग तोही नंतर बारगळला. तोही त्यांनी केवळ फक्त ह्या त्यांच्या तिथल्या तेरगावच्या जागेसाठी त्यांनी तो मोडला. आता आणखी थोडासा एक दुसरा प्रश्न आहे माझा, की मुळात मला आठवतंय तुम्ही एक मीडियासमोर आला होता आणि आता
रविवारी यादी जाहीर होणार आणि जाहीर करणार असं तुम्ही म्हणाला होतात. आणि त्याच वेळी ते वाक्य होते की 2 आकडी आम्ही दोन्ही पक्षांना द्यायचा विचार करू म्हणून. अर्थात RPI म्हणजे आठवले गटाचा जो पक्ष आहे त्यांना तुम्ही 5 जागा दिल्यात आणि अर्थात ते कमळावरच लढत आहेत. त्यामुळे 120 + 5 125 इथेच झाले आणि 3 तर ऑलरेडीच तुम्ही पुरस्कृत म्हणून म्हणजे 128 आपल्या झालेच आहेत. त्यामुळे तो आकडा जो तुम्हाला 128 म्हणायचा होता तो तुम्ही क्लिअर केला. प्रश्न आता मग इथे असा उरतो, मग ज्या याद्या जाहीर करायच्या असं तुम्ही म्हणाला होतात आणि त्याच दिवशी अजितदादांची सभा लागली होती, तर तुम्ही अशी खिशातने ती चिठ्ठी काढणार आणि अजितदादांची सभा परत आज सरकवली असं काही घडलं का? नाही, तसं काही झालं नाही. ज्या दिवशी आम्ही म्हटलं होतं त्यावेळेस प्रदेशांनी आम्हाला सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा प्रोटोकॉलचा पक्ष आहे. आम्ही त्यांच्याकडे यादी पाठवली प्रदेशाकडे. मग प्रदेश तिकडनं नावं फायनल करून आम्हाला पाठवणार होते आणि मग ते आम्ही खाली उमेदवारांना AB फॉर्म देणार होतो. पण पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सांगितलं होतं की रविवारी यादी फायनल करणार आहोत. पण त्यांनी कुठेही तुम्ही पाहिलं असेल, फक्त पिंपरी चिंचवड नाही, तो कुठेच यादी ती फायनल झाली नाही. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडची पण नाही होऊ शकत. अच्छा, ती काही पक्षाने रणनीती आखली होती की नाहीच करायचं तसं, जेणेकरून भविष्यात पुन्हा कुठे दुसरीकडे जाऊ नये म्हणून? आता तो स्ट्रॅटेजीचा भाग असेल मे बी अर्थात. पण एक आता मला असं म्हणायचं की भाजप हा पक्ष म्हणजे नेहमी आपण म्हणतो की कार्यकर्त्यांचा पक्ष, प्रोटोकॉल पाळणारा पक्ष, शिस्त पाळणारा पक्ष आणि निष्ठावंतांचा पक्ष म्हणून. पण ज्यावेळी निवडणूक लागते त्याच वेळी भाजपला इतर पक्षांकडून आयात का करावे लागतात माणसं? मग आपल्याकडच्या निष्ठावंत लोकांचं काय? उदाहरणार्थ आपल्याच इथे जर विचार केला आपण तर 25 जणांना आपण, खरं म्हणजे 28 जणांना उमेदवारी दिली, 3 जण तर अपक्ष आहेत, त्यांना आपण पुरस्कृत केलं, दिले AB फॉर्म, त्यांना आता त्यांचं दुर्दैव होतं. मग 25 जण आयात करून त्यांना उमेदवारी दिली असं का? मग आपल्या निष्ठावंतांच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही? तसं निष्ठावंतावर अन्याय झाला असं नाही. जिथे जिथे विनिंग पॉसिबिलिटी आहे, विनिंग कॅन्डिडेट आहे, त्या ठिकाणी त्या कॅन्डिडेटचा विचार केला जातो. मग असं जर आपण क्रायटेरिया लावला तर स्वपक्षामध्ये पण 7-8 जण इच्छुक असतात. मग 7-8 जणांमध्ये एकाचीच निवड करावं लागतं. बरोबर. आणि जो एकाची कुणाची निवड होती तर ज्याची विनिंग कॅपॅसिटी आहे, विनिंग इलेक्टिव्ह मेरिट आहे. त्याच पद्धतीने आमच्याकडे असणाऱ्या उमेदवारांमध्ये काही नवखे उमेदवार आहेत, काहींचं विनिंग मेरिट नसेल, तर त्या ठिकाणी पक्षाने निर्णय घेतला म्हणून आम्ही ते घेतलं. अच्छा, पण एक भाजपचं एक वैशिष्ट्य आहे की भाजपला सगळ्यांना सामावून घेण्याची भाजपची एक तयारी असते. मग तो कोणत्याही पक्षातला असो, मग अपक्ष असला तरी तो घेतो, पण तो इलेक्टिव्ह मेरिट असला पाहिजे, तो विनिंग मेरिट असला पाहिजे. नाही, नुसतं इलेक्टिव्ह मेरिटच नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे तत्व निष्ठा जपणारा तो असेल कार्यकर्ता तर त्याला 100% सामावून घेतलं जातं किंवा त्याला भारतीय जनता पार्टीचे आचार विचार आवडतात. बऱ्याच वेळा काय होतं की एकदा विरोधात लढल्यानंतर समजतं की नाही, अरे आपण त्या पक्षाच्या विरोधात लढलोय पण आपली आचारधारा किंवा विचार हे त्या पक्षासारखेच आहेत. ते जेव्हा त्यांना रिअलाइज होतं तेव्हा ती लोक पण येण्यास इच्छुक होतात. अगदी काँग्रेसचाही आला तरी काही फरक पडत नाही. हा, त्याचं जर निश्चितच त्याचं जर काँग्रेसची जे काही प्रिन्सिपल्स असतील हाय लेवलचे, तर ते सोडून तो जर भारतीय जनता पार्टीचे मानणारा असेल तर काँग्रेसचाही चालेल. बरं, आता झाला याद्यांचा विषय झाला, नंतर मुळात हा सगळा याद्यांचा जो घोळ होता त्यानंतर मुळात तो सगळा विषय मिटलाय. मग कुठे पैजेचे विडे लागले, अगदी तुम्ही पण अगदी आता 112 म्हणजे आपकी बार सो पार, तर हा मला आठवतंय महेशदादांनी सुरू केलं, बापूंनी सुरू केलं, मग तुम्ही त्यामध्ये री ओढलीत. पण मला एकदा आठवते मी आमदार अमित गुरकेंचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा ते म्हणाले की नाही यंदा तर 125च असं होणारच असं, आणि नंतर तुम्ही तो एक जोर लावला. तर मग मला असं म्हणायचं की 125 जर भाजपच जिंकणार असेल तर मग फक्त 3 जागा, मग त्या 3 वर तरी का दावा केला नाही? मी तर म्हणतो मग सरळ 128च म्हणायचं होतं, कशाला 3 तरी देऊन उगाच बाकीच्यांना आपण पापड लोणचं दिल्यासारखं. नाही, आपण जर पाहिलं तर मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी असतात, आउट ऑफ आउट मार्क्स मिळवणारे काही विद्यार्थी असतात, त्याच्यात आम्ही थोडंसं कमी आहोत म्हणून 125 म्हटलं. म्हणजे तुम्हाला हेही माहिती आहे की पुढे कदाचित आपण 1-2-3 जागा आपल्या वर्गात बॅक बेंचर्स असतील असं. ठीक आहे.
आता आपण थोडंसं इनकमिंग आउटगोईंग याच्यावर तर आपण बोललोच, पण असे पण काही मेगा इनकमिंग झालेले आहेत, त्याच्यावर पण आपण चर्चा करूयात. आता फॉर एक्झाम्पल 24-25 इथे आपण जाऊयात, वाकडमध्ये जाऊयात आपण. म्हणजे प्रतिस्पर्धी एकच कायम, जगताप कुटुंब, पक्ष एकच कायम, भाजप, आणि विरोधी कोण, अर्थात राहुलजी कलानीचा फर्स्ट इंटरव्ह्यू PCMC न्यूजने केला होता, जेव्हा राहुल कलानींशी आम्ही बोललो. तर मी त्यांना हा प्रश्न विचारला होता, तुम्ही जाताना तुम्ही आणि शंकर भाऊ एकाच गाडीतनं गेलात का? राहुलजी म्हणाले नाही कळलं. बरं म्हणलं येताना तरी एका गाडीत आलात का? तर ते म्हणले नाही. पण त्यांचं एक वाक्य होतं, ते असं म्हणाले की मी आणि शंकर भाऊ आम्ही दोघेही एकाच कॉलेजमध्ये किंवा कॉलेज मित्र म्हणून कॉलेजियन्स. आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की आम्ही भले एकमेकांविरुद्ध लढलो तरी देखील आमच्यात संवाद कायम होता, असं त्यांचं मत होतं. मग ज्या माणसामध्ये संवाद कायमच होता, त्यांनी 4 निवडणुका आपल्या विरोधात लढवलेल्या आहेत, 2 हात केलेत, अशाच माणसाला आपण आपल्या पक्षात घेऊन आपण इन्सिक्युअर झाले असं वाटतं? नाही, पहिली गोष्ट संवाद होता हा त्यांचा म्हणण्याचा अर्थ मला राहुलचा कळला नाही त्याचा, की तुम्ही बाईट बघितली असेल, सॉरी मी अगदी वेगवेगळ्या मीडियावर बाईट दिलेली आहेत. नाही, मी नाही पाहिलं. हा, तर तो राहुल जरी म्हटला असेल की संवाद होता, तर असा कधी आमचा संवाद नव्हता. हा एवढं मात्र होतं की आम्ही मित्र होतो, मित्र असल्यामुळे मी कधी त्याच्यावर भाष्य केलं नाही, विरोधात पण नाही आणि चांगलं पण नाही. म्हणजे 4ही वेळेस मी म्हणजे त्याला पहिल्यांदा तिकीट देणारा मी होतो, लक्ष्मण भाऊंकडे घेऊन येणारा मी होतो. हा, तर त्याला पहिल्यांदा तिकीट माझ्यामुळे मिळालं होतं. त्याच्यामुळे माझा मित्र म्हणून, मित्र ही भावना माझी फक्त, की तो पॉलिटिकल रायव्हल किंवा विरोधात लढलाय हे कधीच मला वाटलं नाही. एक मित्र आहे, चला वेगळ्या मार्गाने तो जातोय, आपण वेगळ्या मार्गाने आहे, त्याच्यामुळे चांगलंही नाही वाईटही नाही, कधी असं भाष्य नसल्यामुळे त्याला असं म्हणायचं असेल की आमच्यात संवाद होता. कारण विरोधात मी कधी बोललो नाही किंवा तोही माझ्या विरोधात बोलला. आणि त्याचा आल्यानंतर इन्सिक्युअर व्हायचा प्रश्नच येत नाहीये, कारण मी कधी त्याला असं विरोधक समजलं नाही किंवा मी कधी स्वतःला असं समोरच्याला कमी समजत नाही किंवा आपण खूप कमी आहोत हेही समजत नाही. मी माझं काम करत असतो, माझ्या कामावर विश्वास आहे, मी केलेल्या कामाची पावती मला 100% मिळणार आणि मी केलेल्या कामाचं ग्रीव्हन्स किंवा त्याचं महत्त्व हे पार्टी घेणार, या गोष्टींवरच मी विश्वासात. आता ती बॅटल संपलीच असं म्हणायचं, गलाटे जगताप ही जी बॅटल आहे ती संपली. राजकारणात कधी कुणी कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. आज तुम्ही राजकीय परिस्थिती पाहिली तर काल जे त्यांना पक्षात घेण्यात तुमचा विरोध होता का, तुमची संमती होती का, तुमच्याशी काही रिलेटच नव्हता तो विषय? नाही, माझ्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी भूतपूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी म्हटलं की मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी भांडतो, त्याचं आणि माझं वैयक्तिक काहीच नाही, उलट तो तर माझा मित्र आहे. मी त्यावेळेस बावनकुळे साहेबांना माहितीही नव्हतं की आम्ही कॉलेजचे मित्र आहोत. तर त्यांना सांगितल्यानंतर ते मला म्हटले की नाही अरे त्याला घ्यावं लागेल. तर मी म्हणलं तो शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, मी त्याला हे करू शकत नाही, परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांचा विचार करणार की जो कार्यकर्ता गेली 15 वर्ष झालं पक्षाचा झेंडा घेऊन तिथे, ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा बूथ लावायला कोण नव्हता तेव्हा ते 2 कार्यकर्ते तिथे होते. मग त्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे आणि त्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये हाच माझा पहिला हेतू होता आणि त्यांच्यासाठी मी त्याला विरोध करत होता, अदरवाईज बाकी काही नाही. पण शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय, मी अध्यक्षांना म्हटलं बावनकुळे साहेबांना, शेवटी अंतिम निर्णय तुमचा आहे आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. बरोबर. आणखी एक असं नाव आहे की जे नाव कदाचित, म्हणजे असं होतं असेल अर्थात, म्हणजे होतंही, की जेव्हा इनकमिंग होतं तेव्हा आनंद होतोच, पण जेव्हा आउटगोईंग होतं तेव्हा दुःखही होतं. कदाचित होत असेल असं मला असं वाटतं, तर कदाचित बघूयात, मी नाव घेईन तेव्हा लक्षात येईल. पिंपरी 21, प्रभाग क्रमांक 21, संदीप वगैरे, काय सांगता येईल? आउटगोईंग झाल्यावर दुःख झालंय का नाही? एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून विचार केला तर सिटिंग मेंबर जाणं हे कुठल्याही पक्षासाठी थोडंसं
हलकंसं दुःख असतंच, पण तिथले काही समीकरणं आहेत, तिथली राजकीय गणितं आहेत, तर त्या याच्यावर हा, महेश दादांनी काल म्हटलेलंच आहे पिंपरीत सभेतच, हो, येणारा काळ ठरवेल की तर दुःख संजय झालं वगैरे का. राज्याच्या राजकारणात जाणार आहेत म्हणून. म्हणजे आता हे संकेत कुठले आहेत? ते संकेत आता दादांनी तिथल्या सभेच्या अनुषंगाने अनुषंगाने जे काही भाष्य केले ते त्यांनाच माहिती आहे. पण जे काही दुःख झालं का आनंद, हा, तर मी फक्त संदीप हा, वगैरेंबद्दल तर बोलतो. ते येणारा 16 तारखेला समजेल की ते नेमकं काय झालं ते. अच्छा, मला आणखी एक असं म्हणायचं की मुळात पिंपरी चिंचवडचं राजकारण किंवा आता तुम्ही आमदार आहात आणि आपलं घराणं तर पहिल्यापासून या राजकारणामध्ये आहे. लक्ष्मण भाऊंचं आणि आपण ज्याला 2017चं विजयाचे शिल्पकार आपण म्हणतो पिंपरी चिंचवडच्या, त्यामध्ये महेश दादा आणि दोघंही मिळून. तर तेव्हा त्यांच्यासोबत तुम्ही घडताना किंवा राजकारण पाहताना त्यांच्या टेक्निक्स, त्यांची राजकीय रणनीती, ते गुण आत्मसात केल्यानंतर असं तुम्हाला असं वाटतं की यस, इथे मला भाऊंचा आता खरा म्हणजे मोठा म्हणतो ना, इथे साथ मिळाली मला आणि मी आता तो निर्णय व्यवस्थित घेऊ शकतो. अशा कुठल्या घटना आहेत का ज्या घटनांमध्ये भाऊंनी शिकवलेल्या किंवा त्यांनी दिलेलं बाळकडू लक्षात राहतं? ज्यावेळेस इथे लोकल लेवलला ज्यावेळेस राजकारण करत होतो, तर त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर होतो. पडद्यामागे जरी असेल तरी ते होतो. पण ज्या काही प्रदेश लेवलला ज्या काही राजकीय घडामोडी व्हायच्या, तर त्या मला कधी म्हणजे जवळून अनुभवायला मिळालेल्या नव्हत्या. मग त्यावेळेस वाटायच्या की नाही, आता भाऊ असते तर थोडी मदत आणखीन झाली असते. मग काही प्रदेश श्रेष्ठींना काही गोष्टी मला समजून सांगायच्या असेल, काही गोष्टी त्यांच्या पुढे मांडायच्या असेल, तर त्यावेळेस मग मला वाटायचं की नाही, आज भाऊ असते तर भाऊंनी ही गोष्ट अशी मांडली असती. त्यावेळेस निश्चितच मला भाऊंची कमी आणि उणीव तिथे जाणवली. बरं, 2017ला जो आपला आकडा आहे 77, तर आता तर अर्थात तुम्ही सगळे सोपार असं म्हणताय, पण तो जो पहिला एक टेम्पो होता की आपकी बार सोपार असं, तर आता तो उतरता आहे का अजूनही तिथं स्टेबल आहे का आता पुढेच जाईल एवढी खात्री आहे? 100% आपकी बार सोपारचा नारा आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला लावला होता, तो विकासाच्या जोरावर लावला. बरोबर. 2017 नंतर महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहराचा विकास झाला आणि जी कामं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केली इथे स्थानिक स्वराज्य संस्थेत, मग ते थेरगावचं हॉस्पिटल असू द्या, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जो काही बदल झाला, जिथे जिथे नवीन जी काही समाविष्ट गावं होती, 2017 पूर्वी तिथे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नव्हता. मग जर आपण इकडनं पश्चिमेकडनं पाहिलं, वाकडचा उर्वरित भाग असेल, पुनवळे असेल, ताथवडे असेल, मामुर्डे असेल, रावेत असेल, मोशी चिखली असेल, दिघे असेल, ह्या भागामध्ये जो विकास झाला तो विकास 2017 पूर्वी नव्हता झालेला. आणि मग पाण्याची जे समस्या होती, मग भामासखेड आणि आंध्रा धरणाचं आम्ही नियोजन केलं. त्याचा WTP चालू करून 100 MLD अतिरिक्त पाणीसाठा आम्ही शहराला पुरवण्याचं काम चालू केलं. STP अपग्रेड केले आणि जे सांडपाणी नदीत जायचं ते आम्ही थांबवलं. आणि नदी सुधार प्रकल्प हा गेली अनेक वर्षापासून जो फक्त कागदावर होता तो आम्ही प्रत्ययास आणला. मुळा नदीचं नदी सुधार प्रकल्प चालू झाला आणि पहिल्या फेजमध्ये वाकडपासून तर औंधपर्यंतचा हा पहिला टप्पाचं काम चालू झालं आहे. आणि तुम्ही मागे पाहिलं असेल, कोडाप कंडक लागायच्या अगोदर इंद्रायणी नदीच्या म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स क्लिअर होऊन शासनाची मान्यता मिळून टेंडरिंग प्रोसेस चालू आहे. पवनेचं पण EC क्लिअर झालं आहे, आता टेंडरिंग प्रोसेसला आहे. मग असे हे जे मोठे मोठे निर्णय घेतले आणि जे काही मोदीजींचं स्वप्न होतं माननीय पंतप्रधान, की सर्वांना घर, या सर्वांना घर PMYच्या अंतर्गत, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 20,000हून अधिक घरं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2017 नंतर आम्ही दिलेत. या विकासाच्या जोरावर आम्ही आपकी बार सौपारचा नारा दिला होता. त्याच्यानंतर राजकीय समीकरणं किंवा नगरसेवक इकडनं तिकडे ते काही झालं तरी
तो आमचा टेम्पो आहे तो त्याच लेवलला असणार आहे. नक्कीच. आता मी अगदी शेवटाकडे येतो, पण शेवटाकडे येताना आपण ग्राउंडवर जाऊयात. उदाहरणार्थ PCMC न्यूजनं आपण 10 दिवसांमध्ये 32 प्रभाग फिरलो आणि पिंपरी चिंचवडमधलं एकमेव चॅनल ठरलं जे 32 प्रभागांमध्ये फिरून आलं. आम्ही केवळ नुसतं फिरलो नाही, तर तिथल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला, जनतेशी संवाद साधला. 375 जणांच्या मुलाखती घेतल्या, त्यातल्या 138 जणांना उमेदवारी मिळाली. त्यात भाजपकडून 30 जणांना उमेदवारी मिळाली. म्हणजे अर्थात आम्ही ज्या इंटरव्ह्यूज घेतल्या त्याच्यावर विविध पक्षांनी एक मोहर उमटवली अप्रत्यक्षरित्या. अर्थात ते त्यांचं कसं होतं, त्यांची ताकद होती, त्यांचा अभ्यास होता. पण आता मला असं म्हणायचं की त्यावेळी ज्या काही प्रत्येक प्रभागातल्या आम्हाला ज्या उणीवा किंवा समस्या जाणवल्या त्याच्यावर जर आपण चर्चा केली तर अजूनही आपण विकासाच्या दृष्टिकोनातून खूप पुढे जायला पाहिजे. अर्थात त्याला तो अपवाद पण आहे की 3 वर्ष सत्ता मिळाली, नंतर कोरोना काळ आला, मग प्रशासक आलं, अर्थात त्यामुळे पुढचं काही काम झालं नाही. पण आता मात्र ती जी विकासाची गती पहिल्या 3 वर्षांमध्ये होती ती आता दुपटी तिपटीने पुढे जायला पाहिजे. कारण की आता जनता असुसलेली आहे, विकास कधी होणार. उदाहरणार्थ आत्ताच मी अगदी तुमच्याकडे येण्यापूर्वी निगडी सेक्टर 22 ओटा स्कीम यमुनानगर प्रभाग क्रमांक 13 मध्ये आम्ही जाऊन आलो. आम्ही तिथे गेलो जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत आहे. अक्षरशः त्या ठिकाणी त्यांना घरं 30-30 वर्षांपासून मिळालेली नाहीत. पाणी अजिबात नाही आहे, मिळतंय दिवसाआड, ते पण दूषित. शिक्षणाचा प्रचंड मोठा अभाव आहे, अस्वच्छता खूप आहे. तिथल्या महिलांनी तर अक्षरशः सांगितलं की आम्ही इतके असुरक्षित आहोत की आम्हाला म्हणजे अक्षरशः नशेखोरांपासून तिथे त्रास होतो. तिथे बरेच जण गांजा आणि काय चरस अशा पद्धतीने तिथे मुले असतात. तर हे जे सगळं वातावरण त्या ठिकाणी आहे, जी आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे. तर अशा वेळी जो प्रभाग क्रमांक 13 आपण ज्याला म्हणतो त्या प्रभागामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर निश्चितपणे तिथलं चित्र आता पुढे बदललं गेलं पाहिजे. आणि मला माहिती आहे तुम्ही खूप सेन्सिटिव्ह एमएलए आहात. तुम्ही निश्चितपणे तिथे येणाऱ्या नगरसेवकांना पहिल्यांदा हे काम करायला सांगाल की बाबा आता या लोकांना बस झालं, केवळ मतं. आता त्यांची वाक्य आहेत, मी तुम्हाला रेकॉर्ड पण दाखवू शकतो की फक्त मतं मागायला येतात, पाया पडतात. भाऊ मला चेष्टा म्हणजे मला अक्षरशः शोकांतिका वाटते. मी फक्त बूम माझ्या हातात होता तर ती महिला म्हणाली, बिचारी शेकोटी तिथे शेकोटी हे करत होती की हां तुमचं कुठलं चिन्ह. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं ते ऐकून की त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे आता रीग लागलाय उमेदवारांचा, वेगवेगळे चिन्हांचे उमेदवार येत आहेत, पाया पडतायत, मतं द्या, पण 5 वर्ष नंतर कोणीही फिरकत नाही. तर याच्यावर काय सोल्युशन काढाल? तुम्ही ज्या प्रभागाबद्दल बोललात तर त्या प्रभागाची राजकीय परिस्थिती पहा. तिथे राजकीय म्हणजे कुठल्या पक्षाचे नगरसेवक होते आणि तिथे मागील म्हणजे महापालिका स्थापन झाल्यापासून तिथे प्रतिनिधित्व कुणी केलं होतं, कुठल्या पक्षाच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांच्याकडे ती पॉलिटिकल व्हील नव्हती, की त्यांचं व्हीलच नव्हतं की जनसामान्यापर्यंत पोचणं. हेच भारतीय जनता पार्टी विरोधात आहे. भारतीय जनता पार्टीचंच ब्रीद आहे अंत्योदय, शेवटच्या घटकापर्यंत पोचणं. आणि त्या उक्तीप्रमाणे आज जर तुम्ही कंपॅरिझन आमचं 2017 ते 22चं पाहिलं, त्याच्यामधला करोना काळ पकडून जरी पाहिलं, 5 वर्षाची आम्हाला टर्म मिळाली आणि त्याच्या विरोधात मागचे 15-20 वर्ष जी काही महापालिकेचे इतर पक्षांनी सत्ता गाजवली, तर त्या सत्तेकालामध्ये त्यांनी केलेला विकास आणि आम्ही केलेला विकास, मग तो आरोग्याचा असू द्या, इन्फ्रास्ट्रक्चरचा असू द्या, पाण्याच्या बाबतीत असू द्या, वाहतूक समस्या सोडवण्याच्या बाबत असू द्या, ह्या सगळ्याचं कंपॅरिझन केलं तर निश्चितच आम्ही केलेला 5 वर्षाचा विकास हा कुठेतरी उजवा ठरेल. आणि आज आपण ज्या प्रभागाबद्दल बोलतोय प्रभाग 13मध्ये, तर तिथली जी परिस्थिती आहे तर तिथले जनप्रतिनिधी जे मागचे ज्यांनी आत्तापर्यंत तिथे काम केलं त्या सगळ्यांचा रोष तो आहे. आणि अशा पद्धतीचा आमचा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असलेल्या एकाही प्रभागात अशी परिस्थिती तुम्हाला दिसून येणार नाही. नक्कीच. मग आता त्या ठिकाणी जर आपले नगरसेवक पुढे भविष्यात आले तर मग पुन्हा एकदा शेवटच्या घटकापर्यंत विकास, अंत्योदय विकास ही त्या ठिकाणी लागू होईल ना? 100% त्या ठिकाणीच नव्हे तर सगळ्या प्रभागामध्ये पूर्ण 128च्या 128 नगरसेवकांच्या स्थानी जिथे जिथे आमचे नगरसेवक नसतील तिथेही आमचा
जो उमेदवार असेल किंवा जो कार्यकर्ता असेल तोही अंत्योदयचंच काम करेल. नक्कीच. आणि आता आपण या सगळ्या 32 प्रभागामध्ये अगदी मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या देखील खरं म्हणजे नागरिकांना त्याच्या अडचणी, उद्या तर ट्रॅफिक, तर ते आपल्याकडे 5वीला पुजले की काय पिंपरी चिंचवडचे, हा मोठा प्रश्न आहे. डांगे चौकात तर त्याची वाहतूक कोंडी इतकी भयानक आहे, तिथं अनधिकृत आठवडे बाजार भरतात. दुसरी गोष्ट, आणखी महत्त्वाचा मुद्दा, खुले आम जुगार अड्डे चालू आहेत. आज स्पष्टपणे म्हणजे मला असं म्हणावंसं वाटतंय की दिवसाळ पाणी येतं, पण येताना पण चिखली या ठिकाणी किंवा मोशी या भागामध्ये दूषित पाणी पण येत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा देऊन प्लस आणखी पुढचं भविष्यमान उंचावण्यासाठी आणखी वेगळं काय करता येईल आता? कारण की आता ते खूप झालं, तेच तेच पाणी, गटार, रस्ते, याच्या पलीकडे पण आपल्याला काहीतरी विकास साधायचा आहे. तेच आम्ही जे 2047चा विकसित भारत, जे माननीय पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न आहे, तेच स्वप्न आमचं पण आहे की विकसित पिंपरी चिंचवड. 2047ला जी 51 लाख लोकसंख्या आपल्या महापालिकेची होणार आहे, तर 51 लाख म्हणजे आत्ताचं जे 179 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे तोच. त्याच्यामध्ये वाढ झाली तर आणखीन वाढ होईल. परंतु त्या 51 लाखाच्या लोकसंख्येसाठी आणि आज जे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी म्हणून अख्ख्या देशभरात नाव आहे. आपण पाहिलं लिव्हेबल इंडेक्स म्हणजे राहण्यायोग्य शहर, बरोबर. हे पहिल्या 10 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं भारतामध्ये येतो. तो आहे तसा उंचवण्याचा किंवा पहिल्या 3 मध्ये येण्याचा आमचा मानस आहे. मग त्याच्यामध्ये लोकांना चांगलं म्हणजे गुड गव्हर्नन्स कसा मिळवून देता येईल, इथला लिव्हेबल इंडेक्स कसा वाढेल, लोकांना ज्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या रोजच्या रोज कशा तिथल्या तिथे देता येईल किंवा समस्या त्या ग्राउंड लेवललाच कशा मिटवल्या जातील गुड गव्हर्नन्सच्या माध्यमातून, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमच्या या पुढील काळामध्ये मानस असतो. नक्की. एक शेवटचाच फक्त आता प्रश्न, भाऊ तुम्ही नगरसेवक राहिलेलात आणि आता तर एक प्रभाग सांभाळणं आणि एक मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ, काय डिफरन्स आहे? आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रभाग सांभाळल्यानंतर जेव्हा मतदारसंघ हाताळण्याची संधी मिळते, त्याच्यात 13 प्रभाग येतात. अशावेळी त्या 13 प्रभागांचा एक पॅरेंटर म्हणून काय सांगता येईल? प्रत्येक प्रभाग हा तुमचाच आहे म्हणून मिळून तो मतदारसंघ झाला. यावेळी आपल्याला म्हणजे असं एक मला म्हणायचं की यावेळी एक वेगळं नवीन विजन घेऊन यावेळी पालिकेमध्ये आपल्याच प्रभागातल्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांना काय संदेश द्याल? त्यांनी काय करायला हवं, कशी कामं करायला हवीत? निश्चित ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेसची परिस्थिती म्हणजे महापालिकेची, पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचीच परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. लोकसंख्या मर्यादित होती त्यावेळेस, आत्ता लोकसंख्या वाढली आहे आणि लोकसंख्येबरोबर वाढत्या शहरीकरणाचे प्रॉब्लेम पण वाढलेले आहेत. ते थोडंसं मागच्या आणि आत्ताच्या तुलनेत थोडंसं जास्तीचं आहे. आणि येणाऱ्या नवीन नगरसेवकांना एवढंच सांगेल की ज्या विश्वासाने मतदार राजा आपल्यावर विश्वास ठेवतो त्या विश्वासाला आपण पात्र राहायला पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक क्षणासाठी, मग तो सुखाचा असो किंवा दुःखाचा, त्या क्षणापर्यंत पोचणं. कारण नगरसेवक पद हे असं आहे की तो डायरेक्ट अटॅच हा पब्लिकशी होत असतो. आमदारांचा त्याच्यापेक्षा कमी असतो, खासदारांचा आणखीनच कमी असतो. म्हणून नगरसेवक हा आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे प्रत्येक वन टू वन ही जनता समजत असते. तर आपण त्याच्या प्रत्येक सुखदुःखापर्यंत पोचू शकलो पाहिजे अशा पद्धतीची कामं आपण करावीत हीच अपेक्षा आहे. नक्कीच. भाऊ खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप छान पद्धतीने आणि अगदी मनमोकळेपणाने आमचे संवाद साधलात. खरं तर प्रत्येकाची इच्छा हीच आहे की माझा परिसर, माझा प्रभाग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मतदारसंघ हा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप असावा, विकसित असावा. तिथं मूलभूत सुविधा तर मिळाव्यात, पण त्या पलीकडचा देखील स्मार्ट विकास आपल्या ठिकाणी घडावा, अशी प्रत्येकच राजकारणी माणसाची इच्छा असते. पण अर्थात त्यामध्ये त्या प्रत्येक राजकारणाकडे, माणसाकडे दूरदृष्टी पण असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. ती भाऊ तुमच्याकडे आहेच आणि ती राजकीय इच्छाशक्ती आपण पणाला लावाल आणि निश्चितपणे या संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांना एक आश्वासित कराल की भविष्यात पुन्हा एकदा जर भाजप सत्तेत आला, आता मी जर तरची भाषा कारण की जनता जनार्दन ठरवणार आहे म्हणून करतोय, तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की अबकी बार तुम्ही येणारच आहात, तर मात्र हे विकसित पिंपरी चिंचवड होईल या दृष्टिकोनातून आपण नक्कीच प्रयत्न कराल. पाहत रहा PCMC न्यूज, चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं.